श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, कधी विचार केलाय का की आपण वर्षभर मेहनत करतो, सेवा करतो, तरीही पैसा घरात का टिकत नाही? सतत कटकटी का होतात? घराला कोणाची तरी दृष्टी लागल्यासारखं का वाटतं? याचं उत्तर तुमच्या घरच्या उंबरठ्यात दडले. गुढीपाडवा म्हणजे केवळ नवीन वर्ष नाही, तर तुमच्या नशिबाचा बंद दरवाजा उघडण्याची संधी आहे. जर या पाडव्याला तुम्ही तुमच्या उंबरठ्यावर या 5 गुप्त गोष्टी लिहिल्या, तर तुम्हाला सांगते, तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडतील. तुमच्या वास्तूत स्वतः स्वामी महाराज येतील. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. चला तर मग जाणून घेऊया त्या 5 रहस्याबद्दल. 1. उंबरठ्याचे आध्यात्मिक महत्त्व. मैत्रिणींनो, आपण घराला रंग लावतो, फर्निचर करतो, पण उंबरठ्याकडे दुर्लक्ष करतो. शास्त्रात सांगितले की उंबरठा हा घराचा कमांड सेंटर असतो. आपल्या हिंदू धर्मात उंबरठ्याला नरसिंह देवाचं स्थान मानलं जातं. हिरण्यकश्यपूचा वध करताना देवानं उंबरठ्याचीच निवड का केली? कारण ते स्थान मर्यादा आहे. जेव्हा तुम्ही उंबरठा ओलांडता तेव्हा तुम्ही बाहेरील जगातील नकारात्मक ऊर्जा घेऊन घरात येत असता. जर हा उंबरठा चार्ज असेल तरच तो नकारात्मकता रोखू शकतो. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवशी ब्रह्मांडातून सर्वाधिक सकारात्मक लहरी जमिनीवर येत असतात. म्हणूनच या दिवशी उंबरठ्यावर विशिष्ट चिन्हे काढणं म्हणजेच स्वामींच्या कृपेला डाउनलोड करण्यासारखं आहे. पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वस्तिक. पण हे साधी स्वस्तिक नाही, तर ते सिद्ध असायला हवे. पाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून उंबरठा स्वच्छ पुसून घ्या. मग शुद्ध कस्तुरी हळदीत थोडे गंगाजल किंवा गोमूत्र मिसळून उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला स्वस्तिक काढा. स्वस्तिक काढताना अनेक लोक मोठी चूक करतात. ते मिथून रेषा एकमेकांना छेदतात. तसे न करता 4 बाजूंनी रेषा आणून मग मध्ये 4 ठिपके द्या. ही 4 ठिपके म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष आहेत. ज्या घरात उंबरठ्यावर स्वस्तिक असतं तिथे वास्तुदोष टिकत नाही. हळदीचा पिवळा रंग हा गुरुग्रहाचं प्रतीक आहे आणि जिथे गुरु प्रबळ आहे तिथे स्वामींची कृपा अखंड वाहते. दुसरी गोष्ट म्हणजे उंबरठ्यावर शुभ लाभ लिहिणे. उजव्या बाजूला शुभ आणि डाव्या बाजूला लाभ लिहा. पण याच्यासोबत 2 उभ्या रेषा मारायला विसरू नका. या रेषा म्हणजे गणपती बाप्पाच्या पत्नी रिद्धी आणि सिद्धी आहेत. माझ्या एका ओळखीच्या भक्तांच्या व्यवसायात खूप मंदी होती. त्यांनी गेल्या पाडव्याला उंबरठ्यावर रिद्धी सिद्धीसह शुभ लाभ लिहिलं आणि नियमाने उंबरठ्याचं पूजन केलं. आज त्याचा व्यवसाय 3 पटीने वाढला आहे. हा केवळ योगायोग नाही, तर ही शब्दांची ताकद आहे. शुभ म्हणजे सकारात्मकता आणि लाभ म्हणजे समृद्धी. जेव्हा हे दोन्ही एकत्र उंबरठ्यावर बसतात तेव्हा दरिद्रता घरात शिरण्याची हिंमत करत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे ओम. उंबरठ्याच्या बरोबर मध्यभागी कुंकवाने एक छोटासा ओम काढावा. ओम हा केवळ उच्चार नाही, तर तो या विश्वाचा मूळ नाद आहे. विज्ञानानेही मान्य केले की ओमच्या उच्चाराने कंपनं तयार होतात. जेव्हा तुमच्या उंबरठ्यावर ओम असतो तेव्हा घराबाहेरून येणारी कोणतीही वाईट नजर, करणी, बाधा किंवा निगेटिव्हिटी त्या कंपनांना तोंड देऊ शकत नाही. जर तुमच्या घरात सतत कोणीतरी आजारी पडत असेल किंवा मुलांच्या मनात भीती वाटत असेल, तर या पाडव्याला उंबरठ्याच्या मध्यभागी ओम नक्की लिहा. हे तुमच्या घरासाठी एक सुरक्षा कवच म्हणून काम करेल.
चौथी गोष्ट म्हणजे लक्ष्मीची पावले. इथेच 90% लोक मोठी चूक करतात. ती पावले काढतात, पण त्याची दिशा घराच्या बाहेर जाण्याची असते. सावधान! लक्ष्मीची पावलं नेहमी घराच्या आत येतानाची असावीत. पाडव्याच्या दिवशी सकाळी तांदूळाच्या पिठाने किंवा कुंकवाने ही पावले काढा. हे सूचित करतं की या नवीन वर्षात तुम्ही लक्ष्मी मातेला तुमच्या घरात कायमच्या वास्तव्यासाठी आमंत्रण देत आहात. जेव्हा तुम्ही हे पावले काढता तेव्हा मनात एकच प्रार्थना करा, हे माते, या उंबरठ्यावरून माझ्या घरात सुख आणि शांती घेऊन ये. आणि सर्वात शेवटची आणि प्रभावशाली गोष्ट, स्वामींचे नाव किंवा मंत्र. उंबरठ्यावर अतिशय शांत मनाने श्री स्वामी समर्थ हे 6 शब्द लिहा किंवा स्वामींचा बीजमंत्र लिहा. स्वामी समर्थांचं नाव लिहिणं म्हणजे प्रत्यक्ष अक्कलकोट स्वामींना तुमच्या घराचे रक्षण बनवणं आहे. स्वामी म्हणतात, जिथे माझे नाव तिथे माझं अस्तित्व. जेव्हा तुम्ही उंबरठ्यावर हे नाव लिहिता तेव्हा घराच्या उंबरठा हा केवळ लाकूड राहत नाही, तर ते एक तीर्थक्षेत्र बनतं. दररोज सकाळी जेव्हा तुम्ही उंबरठा ओलांडाल तेव्हा स्वामींच्या नावाचं दर्शन घेऊन बाहेर पडा. तुमचं प्रत्येक काम निर्विघ्नपणे पूर्ण होईल, हा माझा शब्द आहे. या 5 चुका टाळा. मैत्रिणींनो, उपाय तर सांगितले, पण हे नियम पाळले नाहीत तर त्याचे फळ शून्य मिळेल. या गोष्टी 5 लिहिताना चुकूनही काळ्या रंगाचा वापर करू नका. उंबरठ्यावर या चिन्हांवर कधीही पाय देऊ नका. घराचा उंबरठा कधीही खिळखिळा किंवा तुटलेला नसावा. तो त्वरित दुरुस्त करा. उंबरठ्यापाशी कधीही कचरा किंवा घाण ठेवू नका. सर्वात महत्त्वाचं, उंबरठ्यावर लिहिताना मनात कुणाबद्दलही राग किंवा द्वेष ठेवू नका. प्रसन्न मनाने ही सेवा करा. तर स्वामी भक्तांनो, या गुढीपाडव्याला हा उंबरठ्याचा उपाय नक्की करून पहा. तुम्हाला याचे फळ 7 दिवसाच्या आत दिसायला सुरुवात होईल. स्वामी महाराज तुमच्या पाठीशी आहेत. फक्त श्रद्धेने पाऊल टाका. तुम्हाला आमचा हा प्रयत्न कसा वाटला? तुमच्या मनात काही शंका असतील किंवा तुम्हाला स्वामींचा एखादा प्रचिती देणारा अनुभव आला असेल तर तो कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तुमचा एका कमेंटमुळे हजारो भक्तांची श्रद्धा दृढ होऊ शकते. व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.